मला वाटते लोकशाही जर महाराष्ट्रात असेल तर विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. खाली कुठलाही कायदा सांगत नाही की आकडेवारीचा ज्याचे आमदार जास्त त्याला देण्याची साधारणपणे परंपरा राहिलेली आहे आणि ते समजूनच महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला जास्त त्यांचे आमदार असल्यामुळे त्यांनी पत्र द्यावं आणि भास्करराव जाधवांचं नाव त्यांनी दिलेलं आहे. आता महायुतीनं निर्णय घेतला पाहिजे देण्याचा. निदान तो निर्णय झाला तर मग निदान विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची संधी मिळेल. एवढी भीती का वाटते मला कळत नाही. महायुतीला चोख कारभार असेल, सगळं चांगलं असेल तर संविधानातलं पद द्यायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही. म्हणजे थोडं सरकारला भीती वाटते असं वातावरण आहे. नाही, पक्ष म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेलीच आहे. यावर कारवाई व्हावी अशी आम्ही स्पष्ट भूमिका पक्ष म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे. कारण की शेवटी ज्यावेळी एखादा पेशंट येतो त्यावेळी त्याला पहिला उपचार देणं हे डॉक्टरचं कर्तव्य असतं. पैसा हा नंतरचा भाग आहे. आणि आता योजना अगदी पांढऱ्या रेशन कार्डपर्यंत योजना आलेल्या आहे. तेव्हा पैसे हा एवढा महत्त्वाचा विषय राहता कामा नये ज्यावेळी आरोग्य सेवा देत असताना. आणि म्हणून हे चुकीची घटना आहे, त्याचा निषेध आम्ही केलेला आहे. त्याच्यावर कारवाई देखील व्हावी अशी आमची मागणी पक्ष म्हणून आहेच. नाही, शेवटी जे चुकलं त्याला कारवाई करावीच लागेल. शासन असं प्रोटेक्शन देईल असं मला वाटत नाही. कारण की समाजामध्ये मेसेज चुकीचाच आहे. त्यामुळं नाही, तेवढं झाकून टाकण्यासारखं प्रकरण हे नाही आहे. कारण की शेवटी लोकांच्यामध्ये आहे, त्याच्याविरुद्ध आंदोलन अनेक आता गेले घटना झाल्यापासून घडत आहेत. त्यामुळं शासनाला या दोघांमध्ये भूमिका घ्यावी लागेल. हे प्रोटेक्ट करणं शासनाला परवडणार नाही. म्हणजे आम्ही म्हटलं तसं महापालिकेमध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये अधिकार राज चालू आहे. नेमका पैसा कुठं खर्च जातोय कळत नाही. काही प्रकरणं अशी देखील निदर्शनास आलेली आहेत की DPDCमधनं त्याच कामासाठी पैसे खर्च होत आहेत, महापालिकेचे त्याच कामासाठी पैसे खर्च होत आहेत. सर्वसामान्यांनी जे कराच्या रूपानं पैसे भरलेले आहेत त्याचा गैरवापर सर्रासपणे चालला आहे असं वातावरण यामध्ये. आणि पक्ष म्हणून आमचं दायित्व आहे. या शहराचं नेतृत्व काँग्रेस पक्षानं नेहमी केलेलं आहे. आणि मग शहरातला गोळा होणारा निधी महापालिकेमध्ये असू दे, टॅक्सच्या स्वरूपात असू दे, तो योग्य पद्धतीनं खर्च होतोय का नाही हे बघणं आमचं दायित्व आहे. सिनियर आणि ज्युनियर म्हणजे नवीन लोकांनाही प्रदेशाध्यक्षांची इच्छा आहे की जे वेळ देऊ शकतात, जे पक्षासाठी 24 तास काम करू शकतात, काही व्हर्टिकल्स त्यांच्या डोक्यात आहेत करायचे, त्या पद्धतीनं नव्या लोकांना देखील काम करायची संधी निश्चितपणे आहे. त्यांनीही आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे आणि त्यांनाही काम करायची मुभा आपण देऊ शकतो. आता काय झालं आहे की निवडणुका कधी होणार ही एक संभ्रमावस्था सातत्यानं राहिलेली आहे. शेवटी प्रत्येक कार्यकर्ता राबत असतो निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. परंतु आता एकूणच महायुतीचं धोरण बघितलं तर बिननिवडणुकाचा कारभार त्यांना सोपा वाटायला लागला. परंतु आमची भूमिका आहे निवडणुका कधीही घेऊ देत. मी मगाशी पहिलं वाक्य जे वापरलं, आमचं काँग्रेस पक्षाचं दायित्व पुणे शहरातल्या जनतेप्रती आहे. हे पुढच्या महिन्यापासून आपल्याला दाखवून देत जाईल. आंदोलनं असतील, मुद्दे असतील, ते घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत त्या ठिकाणी जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.